तर तुम्ही पार्ट 1 मध्ये बघितलं असेल की आपण कार्तिक भाऊला सोडायला आलतो इकडं. त्यानंतर ते लगेच म्हणले आपल्याला की नाही का त्यांना टाइम आहे म्हणून इकडे बसून घ्या तुम्ही. त्याला की आम्ही इथे येऊन बसून गेलो. आमचे पायले दुखत होते. नंतर म्हणलं बसू बसू कटाळा आला म्हणून लगेच चाललो होतो आम्ही हॉल क्रमांक पाहिला कुठं आहे म्हणून काय. तर आम्ही त्या मामाच्या मागं जात होतो. इकडं तिकडं पाहत होतो. तर लोक आपल्याला भरपूर पाहत होते कारण की आपण कॅमेरा उचलून नाही का तिथे कॅमेरा दाखवतो सगळ्याला. लगेच भाऊला कार्तिक नाही का आपण त्याचा हॉल क्रमांकाचा नंबर सांगून दिला आणि त्याचा हे पण सांगून दिला की कुठं बसायचं आहे. लगेच तिथून निघलो. लगे आलो वडापाव खायला. पैठणला आलो म्हणल्यावर एकदा वडापाव तर खाणंच खाणं आहे. लगेच आम्ही घेतले 4-5 वडापाव आणि घेतले लगेच तिथं खाऊन. म्हणलं एकदाचा ताण गेला मग पोटाचा. नंतर लगेच तिथून निघलो कारण की आम्हाला जायचं श्री संत एकनाथ महाराजांच्या मंदिरात. लगेच आम्ही तिथं मंदिरात आलो. पैठण जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील हे गोदावरी नदीच्या काठी बसलेले आहे. श्री संत एकनाथ महाराज मंदिर पैठण येथील समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून तेथे एकनाथांनी समाधी घेतली होती, जिथे त्यांचे जीवन कार्य आणि शिकवण यांचा आधार केला जातो. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठी आहे आणि येथे एकनाथ प्रशिष्ट समाधी दिवस मोठ्या उत्साहात साजरे होतो, जिथे प्रेम, करुणा आणि सौहार्दाचे संदेश दिला जातो. नंतर लगेच तिथून मंदिरातून निघून लगेच आम्ही नाही का नदीपाशी गेलो. नदीपाशी एकदम मस्त वाटत होतं. नंतर लगेच तिथून निघलो आम्हाला कारण की जायचं होतं नाही का डॅम पाहायला. लगेच डॅम पाहायसाठी लगेच निघलो. इथून किती भारी वाटत होतं तुम्हाला काय सांगावं. लांबून पाहायला पण लय मजा आहे, जवळून पाहायला पण लय मजा आहे. नंतर लगेच नाथसागर म्हणजे तिथं आम्ही डॅम पाहायला लगेच नाही का वरती चढत होतो. चालता चालता हातपायाचे डायरेक्ट असे गळून गेले डायरेक्ट. तरी पण आम्ही चालत होतो. तर लगेच आम्ही तिथं फायनली पोहोचून गेलो. इतकं भारी वातावरण होतं तिथं, इतकं गार वाटत होतं काय सांगा तुम्हाला. बाकी पुढं माझ्यासोबत काय झालं तुम्हाला जर बघायचं असेल तर तुमच्या लगेच फॉलो करून घ्या आणि कमेंट करा पार्ट 3.